तर मी आज बनवत आहे डाळ आणि शेपूची भाजी। डाळीमध्ये मी शेपूची भाजी टाकणार आहे आणि त्याने ना लई टेस्टी भाजी लागते। तर असे पोरं काही शेपूची वगैरे भाजी खात नाही, डाळ भातावर खातात, त्यामुळे मी काय करणार आहे अशीच भाजी करणार आहे आणि मी नेहमी करते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तर मी काय घेतलं, आता 2 वाट्या तुरीची डाळ घेतली आणि आमची ना घरचीच तुरीची डाळ आहे। तर मी आता तुरीची डाळ धुवून घेतली आहे चांगले आणि माझा पोरा शाळेतून आला होता तर त्याला आता मी ते चिप्सचा पुडा आणला होता ते देते त्याला कट करून। आणि बघा मी एक गड्डी शेपूची भाजी आणली होती, त्यातली ना मी अर्धी घेतली, थोडीशीच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार। तर आता मी ना छोटे छोटे असे करून येळीनं कापून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी ना चांगले छोटे कापून घेतली आहे। आता मी याला ना चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि धुवून घेतली। आता त्याला ना मी डाळीमध्ये मिक्स करून 2 ग्लास पाणी टाकून ना आज ना 3 शिट्ट्या मारून घेणार आहे। तर 3 शिट्ट्या झाल्या की नाही मग त्याला ना मी तडके देणार आहे। तर तडक्यामध्ये ना मी ना मोहरी, जिरा आणि हिंग आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकून मस्तपैकी तडका देणार आहे। आणि हे बघा, हे पालेभाज्या मी आणल्या होत्या, तर त्याच्यातलं ना आता पावसाळा इकडे लई जोरात चालू आहे, तर भाज्या एवढ्या काही हिरव्या भेटत नाही, त्या पुण्यावरून येतील तेव्हा आम्हाला ताजं भेटतं। तर आता मी काय केलेलं आहे, स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, धुतलं नाही सॉरी ते आणलं तर त्याला काय करते थोडंसं, आता आळूचे पानं पण मला भेटले होते 5, तर ते पण मी घेऊन आले, कदाचित एवढं भेटत नाही, ते भेटले तर मी पण आणले त्याला। तर 1 मेथीची जुडी, 1 शेपूची जुडी आणि 1 पालक आणि आळूवड्या आणल्या होत्या। ह्याला मी काय करते ना थोडंसं आता त्याच्या गड्ड्या बांधलेल्या असतात ते सोडून ठेवलेत, त्याने ना मला साफ करायला थोडा टाईम आहे। जर तुम्हाला साफ करायला टाईम नसेल ना तर ह्या भाज्या काय करायच्या, पेपरमध्ये ना गुंडाळून ठेवायच्या फ्रीजमध्ये, जशाच्या तशा राहतात, काही पण होत नाही। आणि फळं पण आणले होते ते पण मी चांगलं व्यवस्थित करून ठेवत आहे।